सर्व शिक्षक उमेदवारांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्र, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपले जे शिक्षक उमेदवार आहेत आणि जे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत शिक्षक पदाच्या, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तुम्हाला माहितच आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय चालवण्यात येतात. आणि या केंद्रीय विद्यालय व नवोदय विद्यालय यांची संयुक्त भरती निघलेली आहे. आणि या भरतीमध्ये जवळपास टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या 9,000च्या वर पद निघलेले आहेत. तर त्याचं एक पीडीएफ सुद्धा मी आता या स्क्रीनवर शेअर करतोय. आणि पीडीएफ फार मोठा आहे, 52 पेजेसचं पीडीएफ आलेला आहे मित्र. ते तुम्हाला त्याच्या वेबसाईटवर जाऊन आणि डाउनलोड करायचं, त्याची प्रिंटआउट काढा वाटल्यास, आणि त्याला सविस्तर तुम्हाला त्याचं वाचन करावं लागणार आहे. पण तरीही त्यामधील काही ठळक ज्या काही बाबी आहेत त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्यासोबत असं म्हणेल मी चर्चा करणार आहे. काही ठळक बाबी त्या पीडीएफ मध्ये आहेत. त्या जरी समजा आपण व्यवस्थित नीट समजून घेतल्या तर आपलं बरचसं काम सोपं होणार आहे. तर मी आता फार काही वेळ घेत नाही, ते पीडीएफ इथं या स्क्रीनवर शेअर करतो मित्र. आणि त्या पीडीएफचं आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे. आणि वाचन करत असताना त्यासोबतच आपल्याला त्या पीडीएफचं अंडरस्टँडिंग सुद्धा करायचं आहे. आता हे पीडीएफ इथं शेअर करतो. तत्पूर्वी माझी विनंती राहील तुम्हाला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. तद्वतच आपण जर नवीन असाल तर माझ्या या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवीन नवीन नोटिफिकेशन शिक्षक भरती बाबतीत येतात ते मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बघा आता इथं दिलेलं आहे त्यांनी, केंद्रीय विद्यालय संघटन अँड नवोदय विद्यालय समिती, या दोघांच्या ह्या जागा निघलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या ज्या जागा आहेत ह्या सविस्तरपणे खाली बघायच्याच आहेत की पीजी म्हणजे पीजीटीच्या किती आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, त्यानंतर टीजीटी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि प्रायमरीच्या, आणि काही नॉन टीचिंगच्या पण याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत. तर या सर्वांवर आपल्याला सविस्तर इथं आपल्याला काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. याचं आपण आता वाचन करणार आहे. आणि वाचन केल्यानंतर ह्या जागा किती निघालेल्या आहेत यावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्र. तर चला तर आता आपण यावर चर्चा करूया की या जागेची एकूण संख्या किती आहे आणि याची जी प्रोसेस आहे ती अप्लाय करण्याची काय प्रोसेस आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर मी आता फार वेळ तुमचा घेत नाही, आपण याचे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मी इथं रिडिंग करतोय. आणि आपण त्यासोबतच रिडिंग करत असताना त्याचं आपण वाचन करूया. बघा हे वरचा भाग तुम्ही तो वाचायला पाहिजे, काय ते इंट्रोडक्शन त्यांनी दिलेलं आहे, पण इथून आपल्यासाठी महत्वाचं आहे सीबीएसई. त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे, ऑन behalf of EVS and NVS invites online applications from eligible Indian citizen for recruitment on direct basis for various teaching and non-teaching posts in केंद्रीय विद्यालय संघटन and नवोदय विद्यालय समिती. त्यांनी असं दिलेलं आहे की त्यांना टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या पोस्ट, म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी एक जाहिरात काढलेली आहे. आणि त्यासाठी जे काही इंडियन सिटीजन्स आहेत त्यांच्याकडनं त्यांनी अप्लिकेशन्स मागवलेले आहेत. आणि आता हे जे अप्लिकेशन्स त्यांनी मागवलेले आहेत ते कोणत्या पोस्टसाठी आहेत आणि कुठं तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते त्यांनी पुढे दिलेलं आहे. द कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू विजिट ओनली द ऑफिशियल वेबसाईट ऑफ सीबीएसई, एबीएस
अँड एनव्हीएस दॅट, इथं वेबसाईट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. दोन्ही वेबसाईट दिलेली आहेत रिस्पेक्टिव्हली फॉर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू धिस रिक्रुटमेंट. म्हणजे या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्या ज्या काही जागा आहेत त्या जागेची ऑथेंटिक जी काही माहिती आहे ती माहिती मिळणार आहे. किंवा हे जे पीडीएफ आहे, हे पीडीएफ जर तुम्हाला मिळालं तर या पीडीएफ मध्ये सुद्धा पूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. कारण हे पीडीएफ जवळपास 52 पेजेस पीडीएफ आहे मित्र हो. आणि त्या या 52 पेजेस मध्ये त्यांनी सर्वच्या सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पुढे त्यांनी असं म्हटलंय, द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स मे बी पोस्टेड एनिवेअर इन इंडिया ऑन इनिशियल पोस्टिंग ऑन सिलेक्शन्स अँड रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ स्टेशन रिजन विल नॉट बी एंटरटेन्ड अंडर एनी सर्कमस्टान्सेस. म्हणजे तुम्हाला जर समजा एकदा पोस्ट तुमचं इंडियामध्ये कुठेही झालं तर त्याची जी हे आहे स्टेशन किंवा रिजन, हे थोडस लवकर बदलता येणार नाही. कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ पीजीटी रिजनल लँग्वेज इन एनव्हीएस विल बी इनिशियली पोस्टेड आउटसाइड स्टेट ओनली. सुरुवातीची जी म्हणजे लँग्वेजच्या ज्या पोस्ट आहेत त्याची जी अपॉइंटमेंट आहे सुरुवातीला ती तुमच्या स्टेटच्या बाहेर तुम्हाला मिळणार आहे, असं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे बघा, पुढे इथून 1 नंबरचा जो पॉइंट आहे इथून फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. डिटेल्स ऑफ पोस्ट वाईज ऑफ कॅटेगरी वाईज ब्रेकअप ऑफ नंबर ऑफ टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज. म्हणजे अंदाजे त्यांनी व्हॅकन्सीज दिलेले आहेत, टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज दिलेले आहेत. इट्स इन्क्लूड ऍक्च्युअल एज वेल एज अँटिसिपेटेड व्हॅकन्सीज ऑन अकाउंट ऑफ रिटायरमेंट प्रमोशन एटीसी. आता ह्या काही यातले जे व्यक्ती आहेत, जे काही प्राध्यापक मंडळी, जे काही शिक्षक मंडळी आहेत ते रिटायर झालेले आहेत किंवा कोणाचं प्रमोशन झालेलं आहे, त्यामुळे ह्या जागा इथं रिक्त आहेत. आता हे जे आहेत पहिल्या 1-2 पोस्ट आहेत ह्या आपल्या काही कामाच्या नाही आहेत, त्याच्यामुळे इथं मी काही फारसा वेळ घालवत नाही. आपण पुढे जाऊ. काही प्रिन्सिपलच्या सुद्धा याच्यामध्ये पोस्ट आहेत, तर त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स वगैरे लागतो, त्यामुळे आपले जे फ्रेश शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या काही त्या कामाच्या नाहीत. परंतु ज्यांना अनुभव आहे शिकवण्याचा वगैरे त्या लोकांनी अवश्य बघावं. इथून बाकी आता हा जो कॉलम आहे हा आपला फार महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पीजीटीज इन केव्ही केव्हीएस म्हणजे केंद्रीय विद्यालय संस्थेमध्ये ज्या काही पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या 11वी, आता इथं पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे या केंद्रीय विद्यालयामध्ये किंवा नवोदय विद्यालयामध्ये 9 ते 12चा पॅटर्न आहे. आणि 9 ते 12ला ते पोस्ट ग्रॅज्युएट टीचर भरतात, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यांनी इथं दिलेलं आहे, पहिल्या याच्यामध्ये पोस्ट आहे, त्याच्यानंतर अनरिझर्व किती आहेत, ईडब्ल्यूएच चे किती आहेत, ओबीसी किती आहेत, एससी किती आहेत, एसटी किती आहेत, टोटल किती आहेत. आणि त्याच्यानंतर हे LD 6 HI ऑदर्स म्हणजे VI HI ऑदर्स हे सुद्धा त्यांनी इथं रिझर्वेशन दिलेलं आहे. तर मी आता फार याच्यामध्ये असा वेळ देत नाही, पण आपण थोडस या विषयाचं रीडिंग करू. हिंदी आहे, हिंदी साठी म्हणजे मग क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, तर MA हिंदी BEd पाहिजे त्यांना, MA हिंदी BEd. आणि अनरिझर्व पोस्ट आहेत 52, ईडब्ल्यूएच च्या इथं 12 दिलेले आहेत, ओबीसी साठी 33 आहेत, एससी साठी 18 आहेत, एसटी साठी 9 आहेत, आणि हिंदीच्या एकूण ज्या पोस्ट आहेत त्या 124 आहेत, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतर इंग्लिश. आता इंग्लिश साठी तुम्हाला माहिती आहे काय क्वालिफिकेशन लागते पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी, तर MA इंग्लिश BEd पाहिजे. MA इंग्लिश लिटरेचर मध्ये असायला पाहिजे तुमचं, आणि BEd असायला पाहिजे. अनरिझर्व इथं 68 आहे. त्याच्यानंतर यांनी ईडब्ल्यूएस च्या 16 दिलेल्या आहेत, ओबीसीच्या 44 आहेत, एससीच्या 24 आहेत, आणि एसटीच्या 12 आहेत. अशा 164 पोस्ट ह्या इंग्लिश विषयाच्या निघाल्या आहेत. गोल्डन चान्स आहेत. जे आपले शिक्षक उमेदवार आहेत, जे MA इंग्लिश BEd आहेत, त्यांनी अवश्य अप्लाय करा. मला हा चांगला चान्स इथं आलेला आहे.
त्यानंतर फिजिक्स म्हणजे MSc फिजिक्स बीएड, शैक्षणिक पात्रता MSc फिजिक्स पाहिजे आणि व्यावसायिक पात्रता बीएड पाहिजे. फिजिक्सच्या 89 पोस्ट अनरिझर्व्ह आहेत. ईडब्ल्यूएस साठी 21 आहेत. ओबीसी साठी 57 आहेत. एससी साठी 31 आहेत. एसटी साठी 15 आहेत आणि टोटल आहेत 213, 213 ज्या काही पदं आहेत ते फिजिक्स विषयाचे आहेत. म्हणजे जे आपले शिक्षक उमेदवार MSc फिजिक्स बीएड आहेत ते इथं अप्लाय करू शकतात, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. केमिस्ट्री, केमिस्ट्रीच्या पोस्ट आहेत 84. कशासाठी आहे त्या? म्हणजे MSc केमिस्ट्री बीएड असं तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असायला पाहिजे. अनरिझर्व्ह 84 आहे. ईडब्ल्यूएच च्या 20 आहेत. त्याच्यानंतर ओबीसी 55 आहेत. एससी च्या 30 आहेत आणि एसटी 15. टोटल आहे 204. पुढला जो विषय त्यांनी घेतलेला आहे मॅथमॅटिक्स, MSc मॅथमॅटिक्स बीएड, त्याच्या अनरिझर्व्ह 33 आहे. ईडब्ल्यूएस 8 आहे. ओबीसी 21 आहे. एससी 12 आहे. एसटी 6 आहे आणि टोटल आहे 80. बायोलॉजी 53 आहे अनरिझर्व्ह. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आहे 12. त्याच्यानंतर ओबीसी 34, एससी 19, एसटी 9, टोटल आहे 127. पुढे आहे हिस्ट्री. जवळजवळ सर्वच विषयाच्या इथं पोस्ट निघालेल्या आहेत. MA हिस्ट्री बीएड, जे कोणी आपले कॅन्डिडेट असतील शिक्षक उमेदवार त्यांनी जरूर अप्लाय करा, कारण 32 अनरिझर्व्ह आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस च्या 7 आहे. त्यानंतर ओबीसी 20 आहे. एससी 11 आहे. एसटीच्या 9 आहे आणि टोटल 120, टोटल 75 आहे. तर ह्या हिस्ट्रीच्या जिओग्राफी, MA जिओग्राफी बीएड यांच्यासाठी अनरिझर्व्ह 32 आहे. ईडब्ल्यूएस 7 आहे. त्याच्यानंतर ओबीसी 19 आहे. त्याच्यानंतर एससी 10 आहे. नंतर एसटी 05, टोटल 73. इकॉनॉमिक्स, MA इकॉनॉमिक्स बीएड हे आहे 55 अनरिझर्व्ह म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 12 आहेत. त्याच्यानंतर ओबीसी साठी 34 आहेत. एससी साठी 19 आहेत आणि एसटी साठी 9 आहे आणि टोटल आहे 129 मित्र. हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर कॉमर्स, कॉमर्सच्या आहेत 41 जे एमकॉम बीएड लोक आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 9 आहे. ओबीसी 25 आहे. एससी 14 आहे. एसटी 7 आणि टोटल आहे 96. कॉम्प्युटर सायन्स MSc कम्प्युटर जे काही असतील त्यांच्यासाठी 73 आहे अनरिझर्व्ह. त्यानंतर ईडब्ल्यूएस 17 आहेत. ओबीसी 47 आहेत. एससी 26 आहेत. एसटी 13 आहेत आणि एकूण आहेत 176. बायोटेक्नॉलॉजी अनरिझर्व्ह 13, ईडब्ल्यूएस 00 आहे. ओबीसी 1 आहे आणि टोटल 4 आहे. अशा टोटल ज्या काही आहेत 615 जागा अनरिझर्व्ह आहेत. 141 ईडब्ल्यूएस आहेत. 390 ओबीसी आहेत. 214 या एससीच्या आहेत. ते 5 आहेत एसटीच्या आणि एकूण जे पोस्ट आहेत त्या आहेत 1465, म्हणजे 1465 अशा या पदांची संख्या इथं दिलेली आहे. आणि हे जे आहेत या पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी निघालेल्या जागा आहेत. तर जे काही आपले शिक्षक उमेदवार पीजी झालेले आहेत आणि ज्यांचं या म्हणजे संबंधित विषयामध्ये पीजी आणि बीएड आहे त्यांनी जरूर इथं अप्लाय करायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची संख्या आहे ती NVS म्हणजे नवोदय विद्यालय संघटनमध्ये सुद्धा आलेली आहे. कारण ही संयुक्त जाहिरात आहे मित्र. तर नवोदय विद्यालय संघटनमध्ये आलेली हे जे आहे याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर हिंदीसाठी
अनरिझर्व 53 आहेत, ईडब्ल्यूएस 12 आहेत, ओबीसी 34, एससी 19, एसटी 9, टोटल 127. त्याच्यानंतर आहे इंग्लिश, त्या 62 अनरिझर्व आहेत, ईडब्ल्यूएस 14 आहे, ओबीसी 39 आहे, एससी 21 आहे, त्याच्यानंतर एसटी 10 आहे, टोटल 146. फिजिक्स साठी इथं 78 आहे, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 18 आहे, ओबीसी 50, एससी 27, एसटी 13, टोटल 186. केमिस्ट्री नवोदय विद्यालयासाठी अनरिझर्व 50, ईडब्ल्यूएस 12, ओबीसी 12, एससी 18, एसटी 9, टोटल 121. मॅथमॅटिक्स 69, ईडब्ल्यूएस 16, ओबीसी 43, एससी 24, एसटी 12, 161 मॅथमॅटिक्सच्या पोस्ट आहेत. बायोलॉजी अनरिझर्व 66, ईडब्ल्यूएस 16, ओबीसी 43, एससी 24, एसटी 12, टोटल 161. हिस्ट्री अनरिझर्व 46, ईडब्ल्यूएस 11, ओबीसी 29, एससी 16, एसटी 08, 110 टोटल. जिओग्राफी 46, ईडब्ल्यूएस 10, ओबीसी 28, एससी 15, एसटी 7, टोटल 106. अशा प्रकारे ह्या पीजीच्या जागा आहेत. तर ह्या आहेत नवोदय विद्यालयामधल्या जे आपले शिक्षक उमेदवारांचं हे क्वालिफिकेशन असेल त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे. इकॉनॉमिक्स बघा, एम ए इकॉनॉमिक्स बीएड ते आपले शिक्षक उमेदवार इथं अप्लाय करू शकतात. 62, त्याच्यानंतर 14, नंतर 39, 12, 11, 148 टोटल. तर हे वर त्यांनी दिलेलं आहे, हे अनरिझर्व आहे, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आहे, त्यानंतर ओबीसी आहे, त्यानंतर एससी आहे, त्यानंतर एसटी आहे. मित्रांनो असा हा याचा सिक्वेन्स आहे. कॉमर्सच्या सुद्धा दिलेल्या आहेत, 1904 11 6 343. कम्प्युटर सायन्सच्या 56 आहेत अनरिझर्व, ओबीसी साठी 13 आहेत, ईडब्ल्यूएस साठी 13 आहे, ओबीसी साठी 36 आहे, एससी 20, एसटी 10, 135. आणि फिजिकल एज्युकेशन मेल ऑब्लिक फिमेल पीटीआय जे आपले एम ए एमपीएड असतील, जे काही आपले पीजी विथ एमपीएड अशा शिक्षक उमेदवारांनी इथं अप्लाय करायला पाहिजे. अनरिझर्व 27 आहेत, त्याच्यानंतर 6 ज्या ईडब्ल्यूएस आहेत, ओबीसी 17 आहे. नंतर पुन्हा इथं त्यांनी असं दिलेलं आहे की एससी 9 आहे, एसटी 4, टोटल 63. आणि हे जे नवोदय आहे याच्यामध्ये 1513 1513 जागा ह्या ज्या आहेत, या आपले जे काही पीजी झालेले आपले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर आता ह्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत बघा, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पीजीटी, मॉडर्न इंडियन लँग्वेज एनव्हीएस नवोदयमध्ये शिकवल्या जातात. तर ते वेगवेगळे आहेत, तामिळ आहे, तेलुगू आहे, त्याच्यानंतर मणिपुरम आहे, टोटल आहे. हे बघून घ्यायचं तुम्ही. तर ह्या ज्या ज्या स्टेटमध्ये आहेत ते. त्याच्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स यांच्या जागा सुद्धा याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर ट्रेन ग्रॅज्युएट टीचरच्या ज्या काही जागा आहेत त्या सुद्धा आपल्याला इथं बघायच्या आहेत. म्हणजेच जे काही आपले शिक्षक उमेदवार ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि त्यांनी बीएड केलेलं आहे अशा शिक्षक बांधवांसाठी या जागा दिलेल्या आहेत. हिंदीच्या दिलेल्या आहेत इथं. अनरिझर्व 8 आहेत, ईडब्ल्यूएस 1 आहे, ओबीसी 3 आहे, एससी 1 आहे, एसटी 00 13 जागा आहेत एकूण. इंग्लिशच्या 129 जागा आहेत अनरिझर्व साठी, ईडब्ल्यूएस साठी 31 आहेत, ओबीसी साठी 84 आहेत, एससी साठी 47 आहेत, एसटी साठी 23 आहेत आणि टोटल आहेत 314 314. संस्कृत साठी दिलेलं आहे. त्यानंतर सोशल स्टडीज साठी दिलेलं आहे. मॅथमॅटिक्सचे 170 आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आहे 41, ओबीसी 111, एससी 61, एसटी 30, 413 जागा आहेत मित्र एकूण. सायन्सच्या पण आहेत. फिजिकल अँड हेल्थ एज्युकेशन जे आपले बीपीएडचे आहेत त्यांच्या 61 आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 14 आहे, ओबीसी 38 आहे, एससी 21 आहे, एसटी
10 आहे. आर्ट एज्युकेशन आहे, वर्क एक्सपिरियन्स आहे, वेगवेगळ्या मित्र याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत. तर हे डिटेल्स तुम्ही वाचन करायला पाहिजे. आर्ट एज्युकेशनच्या 55 आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये ईडब्ल्यूएस 13 आहेत, ओबीसी 36 दिलेले आहेत, एससी 20 आहेत, एसटी 10 आहेत, 134 आहे. वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर स्पेशल एज्युकेटर आहे, टीजीटी, तो पण इथे त्याच्या जागा दिलेल्या आहेत. तर अशा एकूण जागांची संख्या आहे 2794 इथं. ही आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी. त्याचे विषय बघून घ्या: हिंदी, इंग्लिश, संस्कृत आहे, सोशल स्टडीज आहे, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, फिजिकल अँड हेल्थ एज्युकेशन आहे, आर्ट एज्युकेशन आहे, वर्क एक्सपिरियन्स आहे, स्पेशल एज्युकेटर आहे. अशा ह्या जागा निघलेल्या आहेत. पुढे त्यांनी ज्या काही जागा आहेत लायब्ररियनसाठी दिलेल्या आहेत. इन केव्हीएस मध्ये पोस्ट आहे लायब्ररियन अनरिझर्व 61 आहेत, ईडब्ल्यूएस 14 आहेत, ओबीसी 39 आहेत, एससी 22 आहेत, एसटी 11 आहे, टोटल 147 आहे. नंतर पुन्हा त्यांनी दिलेलं आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इन नवोदय विद्यालय, ते आहेत केंद्रीय विद्यालयाच्या. आता नवोदय विद्यालयासाठी सुद्धा त्यांना ट्रेन ग्रॅज्युएट टीचर पाहिजे आहे. तर सब्जेक्ट आहे हिंदीसाठी 104 अनरिझर्व आहे, ईडब्ल्यूएस 25 आहेत, ओबीसी साठी 67 आहे, एससी साठी 37 आहे, एसटी साठी 18 आहे, आणि टोटल आहे 251. पुढं इंग्लिश, जे काही बीए इंग्लिश बीएड आहेत त्यांच्यासाठी अनरिझर्व 115. या नवोदय विद्यालयाच्या आहेत मित्र, याच्या अगोदर मी रिडिंग केलंय, ते केंद्रीय विद्यालयाच्या होत्या. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 28, ओबीसी 75, एससी 42, एसटी 21, एकूण आहेत 281. सोशल स्टडीज अनरिझर्व 66 आहेत, ईडब्ल्यूएस 15 आहे. त्याच्यानंतर ओबीसी आहे इथं 42, त्याच्यानंतर एससी 23 आहे, एसटी 21 आहे. मॅथमॅटिक्सचे आहेत 116, त्यानंतर ईडब्ल्यू 27 आहे, ओबीसी 75 आहे, एससी 41 आहे, एसटी 20 आहे, टोटल आहे 279 जागा निघालेल्या आहेत. सायन्स अनरिझर्व 86 आहेत, ईडब्ल्यूएस 20 आहे, ओबीसी 56 आहे, एससी 31 आहे, एसटी 15 आहे, टोटल 208 आहे. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर फिजिकल एज्युकेशन म्हणजे बीपीएड चे जे काही आपले शिक्षक बांधव आहेत त्यांच्या जागा फार कमी निघतात, त्यांनी विशेष लक्ष इथं द्यायला पाहिजे. अनरिझर्व 52 आहेत, त्यांच्या ईडब्ल्यूएस 12 आहेत, ओबीसी 33 आहे, एससी 18 आहे, एसटी 9 आहे, आणि एकूण आहेत 124. टीजीटी फिजिकल एज्युकेशन फिमेल महिला वर्गांसाठी 54. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 12, ओबीसी 34, एससी 19, एसटी 9, आणि आहेत 128. त्याच्यानंतर टीजीटी आर्ट याच्या सुद्धा जागांची संख्या इथं दिलेली आहे. तर असा हा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर हे त्यांनी एनव्हीएस म्हणजे नवोदय विद्यालयासाठी दिलेले आहेत. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्सच्या 267 267 अनरिझर्व आहेत, 65 ईडब्ल्यूएस साठी, 176 ओबीसी साठी आहेत, 97 एससी आहेत, 48 एसटी आहेत, आणि 653. त्यानंतर टीजीटी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्युझिक साठी आहेत, त्याच्यासाठी अनरिझर्व 52 आहेत, ईडब्ल्यूएस 12 आहेत, ओबीसी 33 आहेत, त्याच्यानंतर एससी 18, एसटी 9, आणि 124 एसी 2. त्यानंतर लायब्ररी आहे 55 आहेत, त्याच्यानंतर हे 13, 36, 20, 10, 134 आहे. स्पेशल एज्युकेटर 202 जागा आहेत त्याच्या. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी ईडब्ल्यूएस 49 आहेत, ओबीसी 133 आहे, त्याच्यानंतर एससी 74, एसटी 37, आणि 495 आहेत. आणि अशा टोटल याच्या जागाची संख्या आहे 2978 जागा मित्र इथं या नवोदयच्या ट्रेन ग्रॅज्युएट टीचरच्या निघालेल्या आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. तर मी आपली जी लँग्वेज आहे महाराष्ट्राची ती मराठी आहे. मराठीसाठी इथं अनरिझर्व 13 आहेत, म्हणजे बीए मराठी बीएड जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मराठी लँग्वेजसाठी इथं 13 जागा आहेत अनरिझर्व. ईडब्ल्यूएस साठी त्यांनी 3 दिलेले आहेत, ओबीसी साठी 8 आहेत, एससी साठी 4 आहेत,
एसटी साठी 2 आहेत आणि एकूण 30 जागा मराठी विषयासाठी ग्रॅज्युएशन म्हणजे लँग्वेजच्या ज्या जागा आहेत, रिजनल लँग्वेज जे म्हणतो आपण, त्याच्यासाठी निघालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आहे प्रायमरी टीचरच्या जागा मित्रो किती निघालेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. प्रायमरी टीचर इन केव्हीएस, केंद्रीय विद्यालयामध्ये, केव्हीएस म्हणजे, आणि एनव्हीएस म्हणजे नवोदय विद्यालयामध्ये. स्पेशल एज्युकेटर पीआरटी अनरिझर्व 202 आहेत, ईडब्ल्यूएस 49 आहे, ओबीसी 133 आहेत आणि एससी 74, एसटी 36 आहे. तशा टोटल आहेत 494. पीआरटी 1089 आहेत, ईडब्ल्यूएस 268 आहे, ओबीसी 724 आहे, एससी 402, एसटी 201 आणि टोटल आहे 2684. पीआरटी म्युझिक 78, म्हणजे पीआरटी म्हणजे प्रायमरी टीचर. इथं तर सर्वच विषयाचे येतात. इथं काही म्हणजे तुम्ही 10वी पर्यंत जे आहे आपलं 12वी पर्यंत एचएससी डीएड हे याचं मिनिमम क्वालिफिकेशन. 78 अनरिझर्व आहेत, ईडब्ल्यूएस 18 आहे, ओबीसी 49 आहे, एससी 29 आहे, एसटी 13 आणि टोटल आहे 187. अशा टोटल जागा आहेत 3365 जागा या प्रायमरी टीचरच्या केंद्रीय विद्यालयामध्ये निघालेल्या आहेत. पुढे आता बघू आपण केव्हीएस मध्ये नॉन टीचिंगच्या पोस्ट आहेत. या तुम्ही जे काही नॉन टीचिंग वाले असतील आपल्या ज्यांना अप्लाय करायचं असेल त्यांनी हे बघून घ्यायला पाहिजे. त्यानंतर एनव्हीएस मध्ये सुद्धा नॉन टीचिंगच्या पोस्ट निघालेल्या आहेत, वेगवेगळे आहेत. सेक्रेटरी असिस्टंट पाहिजे जेएनव्ही, त्याच्यानंतर सेक्रेटरी असिस्टंट नाही तर पाहिजे, मल्टीटास्क स्टाफ पाहिजे. तर हे आता याचं तुम्ही जे काय आहे ते बघून घ्यायला पाहिजे. आणि पुढं त्यांनी हे दिलेलं आहे, याचे वेगवेगळे सिम्बॉल जे आहेत त्याचं मिनिंग इथं दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. म्हणजे हे जे आपलं ब्राउचर आहे, पीडीएफ आहे, हे तुम्ही व्यवस्थित इथं याचं रिडिंग करायला पाहिजे, कारण हे 55 पेजेस हे आहे. तर याच्यामध्ये जे काही आहे, शेवटची तारीख तुम्हाला अप्लाय करायची 14 डिसेंबर पर्यंत आहे. 14 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. त्याच्या अगोदर आणि त्याची साईड मी अगोदर सांगितलेली आहे, दोन्ही साईड तिथे दिलेल्या आहेत, त्या साईडवर तुम्ही जाऊन ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत. अशा प्रकारे ही एक फार मोठी जाहिरात म्हणजे एक शिक्षक उमेदवारांसाठी आलेली आहे. तर पुढे जर याच्यामधला काही इम्पॉर्टंट पार्ट असेल तर तो आपण बघूया. हे अब्रिव्हेशन्स दिलेले आहेत. हे अब्रिव्हेशन्स कॅटेगरीचे अब्रिव्हेशन्स असतात. एससी अब्रिव्हेशन, ओबीसीचे अब्रिव्हेशन, वेगवेगळे अब्रिव्हेशन्स यूज करतात, ते त्यांनी इथं दिलेले आहेत, ते आपण सुद्धा बघायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पे स्केल सुद्धा दिलेले आहेत, वेगवेगळ्या लेव्हलमध्ये काय त्याचे स्पेस स्केल राहतात ते सुद्धा दिलेले आहेत. प्रिन्सिपलचं स्पेस स्केल काय राहणार आहे, त्याचं विशेष क्वालिफिकेशन्स काय लागेल. पण आपण जे शिक्षक उमेदवार जे आहेत, तर आपण जर शिक्षक पेशासाठी अप्लाय करत असाल तर आपल्याला काही त्याच्या एक्सपिरियन्सची वगैरे काही गरज नाही, आपल्याला काही विशेष क्वालिफिकेशन पाहिजे नाही. पोस्ट ग्रॅज्युएट बीएड पाहिजे आणि ग्रॅज्युएट बीएड पाहिजे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. हे वेगवेगळे स्केल त्यांनी दिलेले आहेत, ते आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. पुढे जर काही महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असेल, पीजीटी केमिस्ट्री म्हणजे मास्टर डिग्री इन द सब्जेक्ट यांनी दिलेलं आहे की बघ केमिस्ट्री विषयासाठी जर समजा काय क्वालिफिकेशन पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं एमएससी केमिस्ट्री बीएड इन कन्सर्न सब्जेक्ट और एनी स्पेशलायझेशन इन कन्सर्न सब्जेक्ट प्रोव्हाइडेड द कॅन्डिडेट हॅज स्टडीड कन्सर्न सब्जेक्ट ऍट ग्रॅज्युएशन लेवल ऑल्सो. म्हणजे त्याला हा जो विषय आहे केमिस्ट्री हा बीएससी ला असायला पाहिजे आणि एमएससी ला असायला पाहिजे, तो असतोच. त्याच्यामध्ये फार काही आपल्याला एवढं बघायचं नाही. कम्प्युटर सायन्स साठी सुद्धा याच्यामध्ये त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर मिनिमम पर्सेंटेज वगैरे तेही याच्यामध्ये दिलेलं आहे, ते आपण पाहून घ्या, कारण फार मोठं पीडीएफ आहे. सॉरी.
एवढं पीडीएफ व्हिडिओच्या माध्यमातून रीड करणं थोडस कठीण जाते आहे. तर याच्यामधले मी महत्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. आता फक्त तुम्हाला अप्लाय करायसाठी जी सुरुवातीला मी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. आणि मी त्याची तारीख सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे की कुठपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर ताबडतोब आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या साईटवर जा आणि अप्लाय करा मित्र हो. तर बाकी इसेन्शियल क्वालिफिकेशन्स वगैरे सगळं मी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण काही आणखी विशेष असेल त्यामध्ये तर बघून घेऊ, म्हणजे आपल्याला त्यावर चर्चा करता येणार आहे. आणि याच्यामध्ये विशेष तेच आहे की भरपूर असं म्हणजे यांनी बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहेत, काही सर्टिफिकेट कुठले कुठले फॉर्मॅट तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचे आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे. तर इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे. रजिस्ट्रेशन ओपन 14 नोव्हेंबर 2025 पासून 10 AM ला ओपन झालेलं आहे बघा रजिस्ट्रेशन तुमच्यासाठी. 14 नोव्हेंबर पासून. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन क्लोजेस 4 डिसेंबरला ही क्लोज होते. त्याच्यानंतर फी डिपॉझिट ओपन 14 नोव्हेंबर पासूनच फी जे डिपॉझिट करायची आहे त्याची जी फी असेल वेगवेगळी ती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर फी क्लोज 4 डिसेंबरला क्लोज होते. ते एक लक्षात घ्या. याचे ऍप्लिकेशन सध्या भरणं सुरू झालेले आहेत आणि 4 डिसेंबरला ही साईट बंद होणार आहे. म्हणून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी 4 डिसेंबरच्या पूर्वी अप्लाय करायला पाहिजे. तर ठीक आहे. मी आता या आपल्या आजच्या या जे काही केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय याच्यामध्ये जी भरती निघली त्याचं पीडीएफ शेअर केलेलं आहे, त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही आपण नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन डायरेक्ट मिळते. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये ज्या काही समजा महत्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या जरी समजून घेतल्या आपण तर मग बाकीचं थोडंफार आपण पीडीएफ मध्ये वाचून बाकीचा फॉर्म जो आहे रजिस्ट्रेशन व्यवस्थित करा. रजिस्ट्रेशन 14 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं आहे. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर 2025. हे आवर्जून लक्षात घ्या मित्र हो. तर आता मी आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.